नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनल मी पोणाटकरमध्ये। तुम्ही पाठचा बॅकग्राऊंडच बघून समजून गेला असाल की आजची व्हिडिओ कशा रिलेटेड आहे। आज आपण आलो आहोत मच्छी पकडण्यासाठी आणि आज आपली मच्छी पकडणार आहोत आपण जाळाने। सोबत आहे धैर्य। आज आपल्याला जिताडी मासेमारी आणि बोईटबिटा अशी काहीतरी वेगवेगळी मच्छी भेटणार आहेत। आता आपण जाळं तर आणले जिताड्यांची आणि छोटा 1.5 बोटी जाळं आणले, मग त्याला कटले बोईट हे अशी सर्व प्रकारची मच्छी भेटेल। तर आता बघूया काय भेटते आपल्याला। व्हिडिओ आजची फुल मजेदार होणार आहे। बघूया आता, पाणी तर भरपूर आहे तशी। आता पहिले जाळं टाकून घेतो आणि मग पुढे काय भेटेल ते तुम्हाला बघायला भेटेलच। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तिकडे आता धैर्य जाळं काढण्याचं काम करतोय। पहिली जाळं टाकून घेऊ आणि मग बघूया मच्छी काय भेटते ते। तर एक जाळं आपला मांडून झालं मित्रांनो, आता दुसरा मांडू। मच्छीचे तर लक्षणं दिसतात। बघू, जर आज मच्छी भेटली ठीक, तर जाळं आपण रात्रभर असाच ठेवू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येऊ। बघू आता आणखी 2-3 जाळं आहेत ते टाकून घेतो आणि मग बघू काय भेटते ते। काय वाटते किती भेटेल? बघू, आता आलंय ते भेटलंच पाहिजे। आलं तर भेटलंच पाहिजे आपल्याला, नाही तर मेहनत खूप भेटते आणि हाय भरपूर। मागच्या वेळी ह्याच शेतामध्ये आम्हाला 1.25 किलोचा जिताडा भेटलेला, 2 भेटलेले 1.25 किलोचे। आणि इतर मच्छी पण भरपूर भेटली, ताम, बोईट, शिवडा, चरबे असे बरेच प्रकारची मच्छी भेटली। आज बघूया काय भेटते ते। तर मित्रांनो, आता पप्पा दुसरा जाळ टाकतात। एक जाळ आपला तिकडे टाकून झाला, आता दुसरा इकडे टाकतो आपण। हा बघा, आता हे 2-3 छोटे छोटे जाळ आहेत ते एकत्र करू आणि असं लांबलं तर तिकडे टाकू। बघूया काय भेटते ते। मित्रांनो, तिकडे टाकायचं आपल्याला जाळ। तर मित्रांनो, अशा प्रकारे बघा जाळ बघा आमचा। किती मच्छी भेटेल काय आयडिया नाही, पण बघू। भेटण्याची लक्षणं आहेत। जाळं गुंतलेले आहेत कारण आम्ही ते व्यवस्थित जुलून ठेवले नव्हते, त्यामुळं आता ते जाळं सोडवायला वेळ जातोय। असो, जाळं सोडवायची आणि जाळ टाकायचा, बघू काय भेटते। मला दाखव। मित्रांनो, आता जाळ टाकून झालेलं आहे, आता रवायचं आहे बस जाळ। हा बघा, इथून तिथं बांधलंय आपण आणि त्या साईडला तिकडे एक टाकलंय आपण। खाली रवून घेतो आता चिखलामध्ये मस्तपैकी, हां, म्हणजे नंतर निघायला नको। खाली माती कडक आहे त्यामुळे आपण काट्या टाकतो। तर अशा प्रकारे आपले 2 जाळ टाकून झालेत आणि मच्छी तर अजून काय म्हणजे आता टाकलेच झालं, अजून मच्छी काय आपण चेक नाही केलंय। बघूया, अजून 2 जाळ आहेत आपल्याकडे। एक कांडारी जाळ आहे एकदम बारीक पातळ धाग्याचा आणि एक अजून 2.5 बोटी आहे, छोटा तुकडा आहे तो। आता तिकडं आपण त्या ह्याच्यामध्ये टाकणार आहोत, लावाटीमध्ये। बघू, लावाटीमध्ये जिताडा मासा असतो। जर आता मच्छी नाही भेटली तर आपण जाळं रात्रभर असेच ठेवणार आहोत, उद्या सकाळी येणार आहोत। बघूया काय भेटते ते बघूया। त्या समोरच्या जाळाला पण काय अजून चावल दिसत नाही। आता जाळं टाकून झाले, तर त्या लावाटींमध्ये थोडा हुसकवतोय, जर असतील जिताडी तर जाळाला भेटतील। बघूया, आता ट्राय करू थोडा, नाहीतर मग हे 2 जाळं इथं टाकू। वरच्या शेतांमध्ये कांडारी जाळ आहे तो तिकडे टाकू, कारण ह्याच्यामध्ये जर तो टाकला तर जाळ फाडून टाकतील जिताडी, कारण तो एकदम पातळ धागायचा जाळ आहे। मागच्या वेळेला बघा इथं 1.25 किलोचा जिताड लागलेला, 2 जिताड भेटलेले, एक 1.25 किलोचा होता आणि एक 1.25 किलोचा होता। आणि हे शेतामधले जिताडी खायला एक नंबर टेस्टी असतात भरपूर। चला आता बघूया। तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे एक आपल्याला चांगला साईजचा कटला भेटलाय। घेऊन येऊ काय? काय घेऊन येशील? आपली झाबली राहू दे। ज्या मेहनतीनंतर पहिली बोनी, राहू दे, काढू नको। नाही काढत नाही। हा, अजून बघ पुढे आहे काय, तालाला बघ काय लागला। काय अशा प्रकारे तो आपल्याला कटला भेटलाय। त्याला आता धैर्य काढताना सोडवणार आहे पाण्यामध्ये परत। धैर्य सोडू नको। ज्या मेहनतीनंतर साईज मस्तच आहे, एक नंबर। दे इकडे, दे मी काढतो दे।
अशा प्रकारे आणखी एक कटला भेटलाय. दुसरा कटला हा झाला आपला. हे कटले खायला एक नंबर टेस्टी. तळ्यातल्या कटल्यांपेक्षा शेतामधले कटले खायला एक नंबर. चला तिकडे काय लागलंय ना बघितलं नाही. क्या हुआ क्या हुआ. अशा प्रकारे जिताडा जिताड आपल्याला पाहिजे होता ना. जिताड्याने काम 25 जिताडा धैर्याला वाटलं होतं इथं भेटल असं. एक जिताड आहे सोडून द्यायला नको तो. अरे जाऊ दे वेड्या कशाला तुझा जीव घेतो. मी काही नसते की फ्राय करू. राहू दे ठेव. धरे मी काढतो त्याला. सामान निघाला बघ. मित्रांनो अजून एक कटला लागलेला आहे इथं. कटल्यांचा काम 25. काम 25 आणि हा एक जिताडा इकडे आपला. काम फिट आहे. चला आल्यासारख्याला मच्छी भेटले. हो. खाली हात नाही. झापले इकडे. मित्रांनो अजून एक कटला लागलेला आहे इथं आपल्याला. यात कांडाला टाकली ना तरी हा. तर कटली लागतील भरपूर. टाकायची. कांडरे आपण तिकडे टाकू पण शेतात हा. इकडे झापल्या. अशा प्रकारे आपल्याला ही बघा कटले आणि जिताडी. कटल्याची साईज एक नंबरच आहे. ही बघा आणि जिताडा बघा. जिताडीची साईज एक नंबरच आहे. टॉप. खतरनाक. काम 25 आहे मित्रांनो. बघा मागच्या वेळी ह्या शेतामध्ये आम्हाला भरपूर मच्छी भेटलेली आणि आता आल्यासारख्याला पण चांगली भेटली मच्छी. चल जाऊया. मित्रांनो आता तिकडे गेलेत बाबा जाळ टाकत टाकत. मित्रांनो हा कांडारी झालाय. याला आता मच्छी लागायची सुरुवात झाली मित्रांनो. मच्छी लागलंय तेव्हा तिकडे गेलेत. जाळ तिकडे गुटलाय बघ. मित्रांनो हे बघा किती कटले लागलेत. कटल्यांचा फुल धमाकूल आहे. धमाकाल दे. हे बघा मित्रांनो कटले राशीचे. आता काय बघू करू. तिथं कटलेच कटले. हे बघा कटल्यांची जत्रा. हे बघा ते बघा पुढे. हे बघा नुसती कटल्यांची जत्रा आहे मित्रांनो. हे बघा आम्ही आता फ्लोटर लावतोय याला जालांना. नवीनच झालंय. पहिलाच उद्घाटन. फ्लोटर पण लावले नव्हते मित्रांनो. काम तमाम झालंय. उद्घाटनालाच काम तमाम. आणि हे कटले एवढे टेस्ट लागतात ना एक नंबर. खत्री. अशा प्रकारे आपली ही मच्छी आजची. आणि याला कटले तर एकच नंबर कुतलेत. हे बघा आता सगळं आता जाल टाकून झालेला आहे आणि आता ह्या शेतात आपण मच्छी हुसकवणार आहोत. अशा प्रकारे आता मच्छी हुसकवतो आम्ही आणि आपला जाल तिकडं आहे. त्या जालाला आता काहीतरी मच्छी भेटेल. कटले तर भेटलेच बरेच. मच्छी बघा मित्रांनो आता एवढी आहे. नंतर बघा इथे होते. मित्रांनो हे बघा आता एवढी आहे मच्छी. नंतर जालाची मच्छी काढल्यावर दाखवतो किती होते. हे बघा असे कटले आहेत. साईज थोडी बारीक आहे. असं बारीक आहेत पण टेस्टी आहेत. हो. आणि जिताड्याने काम केलंय 25 आपल्या. हा बघा मित्रांनो काहीतरी मोठं लागलंय. चला चला. दिस इज अ बोईट. मित्रांनो चालू काय. हो. हा हा बोईड बघा. मगाशी पण हाच मला वाटतं इथनं हा, चाकू मध्ये गेलेला. गेलेला. पण चकवा घेऊन आता गेलेला. काम 25 भेटला का झालं. नाही. घेतल धाबले उघड. मित्रांनो हे बघा कटले बघा. 1 2 3 4 4 5. हे खाली बोदी. काम तमाम. काम काम. 25 आहे. चला मित्रांनो हा बोईट लागला म्हणून आम्ही इथं धावत आलो. आता कटले काढायचे तिकडचे. हे बघा जत्रा बघा जत्रा. हे बघा फुल पाऊस. हे बघा मित्रांनो माणसांची जत्रा असते अशी माशांची जत्रा आहे आज. दाखवा. हे बघा हे बघा इकडे 3
ते बघा तिकडं पण 3 लागलेत. ही साईज तरी पाहिजे कटल्यांची. हम्म. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आजची मच्छी बघा, एक नंबर. हा जिताडा आहे आणि हा बोईट. आणि हा आहे बोईट. सर्व मच्छी जिवंत आहे, एकच नंबर काम झालं आहे. आणि हा बघा, हा जाल आहे ना मित्रांनो, हा जाल आपण आता रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार आहोत आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा काढायला येणार आहोत. त्यामुळं मच्छी काय भेटेल ते अजून धमाकेदार होणार आहे. ते कोपऱ्याला अजून, तिकडं कोपऱ्याला अजून मच्छी लागलेली आहे, ते काय दिसतं इथनं लागलेली. राहून ते आपण उद्या सकाळी येऊन बघणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपला मच्छीचा काम झाला आहे 25. अजून 2 जाल तिकडे आहेत, ते आपले काढायचे आहेत. बघू आता जाऊन, काढणार आहे म्हणजे ठेवणार आहोत तसेच, पण त्याला मच्छी भेटले का ती पण बघू आता जाऊन. आता ह्या जालाने तर काम केलं आहे 25. कमीत कमी 26 ते 27 बारीक कटले भेटलेत, पण हे खायला एकदम टेस्टी असतात. तर आता जाऊ आपण तिकडं, त्या 2 जालाची मच्छी काय आहे ते बघू आणि सरळ घरची रसा धरू. आणि उद्या सकाळी परत येणार आहोत आपण. सकाळी काय भेटेल तेही तुम्हाला व्हिडिओत बघायला भेटेल, तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. चला आता ते पुढचे जाल काढून घेऊ आपण. तिकडे कटला मित्रांनो, हा बघा डाकू. मरल आहे, मरल. साईज बघा मित्रांनो, एक नंबर आहे. ही खाणारी मग खायची आहे तरी. मरल आहे, मरल. गटर खरबा. एकच नंबर. घे मित्रांनो, हा बघा एक कटला लागला. काला कटलाय, काला. काला काला ढोम. ह्या झाडाला मोठी साईज लागेल, कारण हा 2.5 बोटी झाला आहे. 3 बोटी आहे सॉरी. त्याच्यामुळे ह्याला जी मच्छी लागेल ती मोठी. आणि त्या जालाला छोटी. तो चायना जाल आहे, चायना जाल. खंडारी बोलतात त्याला. त्याला सर्व बारीक प्रकारची सर्व मच्छी लागते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपली मच्छी बोडून झालेली आहे. आपण जाला आता इथंच तसेच ठेवलेत आणि भरपूर मच्छी आज भेटलेली आहे. आता हे उद्या सकाळी जाला आपण काढणार आहोत. आता इथे किती मच्छी भेटले ते घरी जाऊन तुम्हाला दाखवीनच, आणि पुन्हा सकाळी किती मच्छी भेटेल तेही तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर आता आपण घरी जाऊन तुम्हाला मच्छी दाखवतो आणि नंतर परत उद्या सकाळी किती मच्छी आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तर आता भेटूया घरी जाऊन. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला रात्री काल किती मच्छी भेटलेली आहे. आणि आता परत आपण सकाळी पुन्हा आपले ते रात्री जाल टाकलेले ते काढायला आलेलो आहोत. सकाळचे वाजलेत आता 6:15. 6:15 वाजलेत, अजून काही सूर्य उगवला नाही. थंडी आहे थोडीफार. आता आपण जाऊन जालाला मच्छी किती लागले ते चेक करू. काय असेल ते डायरेक्ट पिशवीमध्ये भरू आणि घरी घेऊन जाऊ. कमी असेल तर तिथंच काढू, जास्त असेल तर घरी घेऊन जाऊ. चला आता जाऊन बघूया जालाला काय आहे ते. जाला आहेत का नाही ते पहिले बघूया. मित्रांनो, जिताडा लागले. फायनली हा बघा, एक जिताडा लागलेला आहे. बघूया अजून काय काय पुढे. अजून काय लागले बघूया पुढे. हा झाला हा ठेव पाहिजे तो काढून. कटला कटला. अरे अजून एक ते बघे. अजून एक मित्रांनो साप लागले. हे बघा, हा बघा जाम मोठा आहे. ॲनाकोंडा. ॲनाकोंडा. असं काढायला लागतील ते आता आपल्याला. तर मित्रांनो, ह्या झालेला आपल्याला एक जिताडा लागलाय, कटले 2-3 आणि 2 मोठे ॲनाकोंडा लागलेत. आता ते काढताना नको होणार आहे आपल्याला. एक जिताडा चिंबोराही पूर्ण खाऊन टाकलाय, काहीच शिल्लक नाही, फक्त डोका शिल्लक आहे. एक जिताडा आपल्याला भेटेल चांगला. काल भेटलेला तेवढाच मोठा जिताडा आहे. आता पुढच्या जालाला काय भेटते बघूया. हा बघा कटला लागला अजून एक आपल्याला. त्या जालाला कटलेच लागतात. हवे हा बघा मित्रांनो, जिताडा. कटला जिताडा ज्याची आपल्याला अपेक्षा होती तो भेटलेला आहे. अजून पुढं काय आहे बघूया. बघूया अजून काय आहे पुढे भेटतंय. मित्रांनो, आत्ताच लागलं जिताडा, पण जिवंत आहे. तर मित्रांनो, फायनली बघा आपल्या जालाला एकूण 5 ते 6 जिताड लागली. 6 जिताड लागलेली, त्यातली 2 जिवंत आहेत आणि बाकी बघा 4 खाल्ली. कासवाने खाली, चिंबोऱ्याने खाली. चिंबोरे तर नसेल खाल्ली, कारण चिंबोऱ्याने खाल्ली असतं चिंबोरे जालाला गुतलं असता. मला वाटतं कासवाने जिताडी खाऊन टाकलेले आहेत.
आपल्याला अशा प्रकारे एकूण 6 जिताडे लागलेली, पण त्यातले आपल्याला 2च भेटले, बाकी सगळे कासवाही खाऊन टाकलेत. असो, चला आता जिताडा काढतोय आम्ही. बघा झाला लागलेला, बघा जिताड लागले, पण त्याला कासवाने खाल्लाय. कासवांनी पूर्ण जिताडे खाऊन टाकले जालांचे. हा बघा, नाहीतर आता आपलं काम जिताड्यांचा 25 होता, पण 5 जिताडे खाल्ले नाही. कोण 4 खाल्ले जिताडे, आणि ते पण साईज बघा, प्रत्येक जिताडा मोठा होता. 300 ते 400 ग्राम मध्ये होता जिताडा. 2 जालांची मच्छी बघा किती आहे, 2 जिताडी. हा तर मस्तच साईज आहे, रात्री भेटला त्यापासून मोठा आहे. हा मीडियम आहे, आणि कटले पण मस्त साईजचे आहेत. हे बघा आपले 4 जिताडे एकूण कासवांनी खाऊन टाकली. असो, आता आपला तो छोटा झाला आहे कंडारी 1.5 बोटी, त्याला काय भेटतंय ते बघू. मित्रांनो हे बघा, एक कोलबी पण लागली आपल्याला. आणि ह्याला बघा कटले, बघा जत्रा कटल्यांची. हे बघा काय घेतलंय, मंगूर मासा, कॅटफिश. ते बघा 2 घेतलेत. कलम बोलतात त्याला, काटा लागला तर बेकार एकदम. हा बघा कलम मासा. नको द्या मित्रांनो, मच्छी बघा, ही बघा मच्छी बघा, आणि तो बघा मास्टर डाकू. हा बघा कुठला असला आहे बघा. आणि हा बघा इथे एक मंगूर, अजून एक. ही बघा मित्रांनो, स्नेक मच्छी बघा, मरल, काय काय नाव आहेत आमच्याकडे याची. कटार, खरबा, काटा, डाकू, डाकू. इंग्लिश मध्ये स्नेक हेड बोलतात, आणि तिकडे घाटावर ह्याला मरल बोलतात. तो ह्या जालाला गुतलाय, गुरफटलाय म्हणून राहिलाय, नाही तर कधीच गेला असा पळून, फाडला असा जाल. हा बघा चांगली साईज आहे, पूर्ण गुरफटलाय जालामध्ये. अर्धा किलो होईल. तर मित्रांनो, फायनली आपली जालाची मच्छी काढून झाले. जालाची मच्छी काढून झाले, आणि आज सुद्धा बघू शकता मच्छी किती भेटले आपल्याला. आहे बऱ्यापैकी, जिताडी, मंगूर, मरेल. तर मित्रांनो, फायनली आपली आजची जालं काढून झालेले आहेत, आणि पूर्ण जालाला मच्छी किती भेटले ती आता बघा. ही बघा, एक नंबरच काम झालंय. 25 आज. पण जिताडाची साईज बघा, खतरनाक. काल जेवढा भेटलेला त्यापासून मोठा जिताडा भेटलाय. तर मित्रांनो, व्हिडिओला आता इथंच एंड करू. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय बाय. बाय.